आदिवासी कोळी जमातीचे अभ्यासक डॉक्टर शरण खानापुरे व आदिवासी कोळी जमात सामाजिक संघटनेचे शिष्टमंडळ यांची महामहिम राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत आदिवासी कोळी जमातीच्या विविध प्रश्नांवर बैठक पार पडली। यावेळी कोळी ही एक आदिम जमात असल्याने सन 1976 मध्ये केंद्र शासनाने कोळी जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक 28 वर समाविष्ट केलं आहे। परंतु 1976 ची यादी आपले सरकार पोर्टल व ई ट्राइब व्हॅलिडिटी पोर्टलवर चुकीची यादी असल्याने आदिवासी पडताळणी समिती व प्रांत अधिकारी जमातीचे दाखले आणि वैधता प्रमाणपत्र वितरित करीत नाहीत। त्यामुळे आदिवासी कोळी जमात 1976 पासून संविधानिक अधिकारापासून म्हणजे जवळपास 48 वर्ष वंचित आहेत। केंद्र शासनाच्या अनुक्रमांक 28 वर कोळी असून सुद्धा राज्यातील यादीमध्ये चुकीची दाखवण्यात आली आहे। सदरील बाब ही अत्यंत गंभीर असून यामुळे राष्ट्रपती व संसदेचा अवमान होत आहे। त्यामुळे राजद्रोह सारख्या गंभीर गुन्ह्यास ते पात्र ठरतात। सदरील बाब ही गंभीर स्वरूपाची असून राज्यपालांनी तात्काळ दखल घेत आपले सरकार पोर्टल व ई ट्राइब व्हॅलिडिटी 1976 च्या केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीप्रमाणे सुधारणा करणे, अनुक्रमांक 28 वर कोळी जमातीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा। तसेच यापूर्वी पोर्टलवर अनुक्रमांक 28 वर कोळी पर्याय नसल्याने अनेक अर्जदारांचे अनुसूचित जमातीचे दाखले प्रांताने नाकारलेत व पडताळणी समितीने अवैध केलेत। त्यामुळे अनेक कर्मचारी अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले। अशा सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पदावर सन्मानाने वर्ग करण्यात यावे अशी मागणी प्राध्यापक डॉक्टर खानापुरे यांनी केली। यावेळी राज्यपालांनी सर्व कायदेशीर पुराव्याचे अवलोकन केले व समजून घेतले। त्यावेळी त्यांनी कायदेशीर बाबी पडताळून लवकरात लवकर पोर्टलवर बदल करून आदिवासी कोळी जमातीला दाखले व वैधता प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले। यावेळी शिष्टमंडळाने लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा राज्यातील 60 लाख आदिवासी कोळी बांधव संपूर्ण राज्यात सनदशीर मार्गाने जोपर्यंत पोर्टलमध्ये मूळ यादीचा समावेश होत नाही तोपर्यंत आंदोलन करतील असा इशाराही दिलाय। यावेळी सोलापूरचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडून विशेष मीटिंग ही आयोजित करण्यात आली होती। यावेळी आदिवासी कोळी जमातीचे सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर R.G. खानापुरे, दीपक शिरसाट व प्राध्यापक नरेंद्र बोरसे, पांडुरंग धोंडगे, दत्तात्रय सुरवसे, जितेंद्र भाले, शैलेश साळुंखे, अशोक अधटराव, विलास अंभोरे, अक्षय बेद्रे, शिवानंद जमादार, रविकांत शिरसीकर, विश्राम चुनेकर, प्रदीप पाटील आदी यावेळी उपस्थित होते। मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे आज 3 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय यांची आपण भेट घेतलेली आहे आणि 1976 पासून OTST क्षेत्रातील जी काही कोळी समाज आहे तो कोळी जमात आहे याच्यावरती होत असलेल्या अन्यायावरती आपण सविस्तर यामध्ये डिस्कशन केलेलं आहे। तर मित्रांनो, माननीय राज्यपालांच्या समोर काही महत्त्वाचे मुद्दे आपण ठेवलेले आहे, ज्याच्यामध्ये कोळी याचा अर्थ ही डोंगरी जमात आहे। पूर्वी इंग्रज काळामध्ये ह्याला ॲबओरिजिनल अँड हिल ट्राइब म्हटलं जात होतं, म्हणजे एक आदिवासी जमात। आणि कोळी आदिवासी जमात असल्या कारणाने 1976 मध्ये केंद्र शासनाने याला 28 क्रमांकावरती कोळी याला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलेला आहे। आणि मानववंशशास्त्रज्ञांची संदर्भ ग्रंथ, डिस्ट्रिक्ट गॅजेटियर, सेन्सस रिपोर्ट या सगळ्या पुराव्यावरून असं सिद्ध होतोय महाराष्ट्रामध्ये असणारं प्रत्येक कोळी, प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावातील जी कोळी आहे ती ट्रायबल कोळी आहे, आदिवासी कोळी आहे, डोंगरात राहणारी कोळी आहे। यांचे पूर्वज डोंगरात राहत होते आणि म्हणून त्यांना कोळी असं नाव पडलेलं आहे। आणि यांचे सगळे सन 1950 पूर्वीची नोंदी म्हणजे राष्ट्रपती महोदयांनी आदेश पारित करण्यापूर्वीची नोंदी सुद्धा ह्या सगळ्यांचे कोळी म्हणून आहे। परंतु असं असताना सुद्धा की महाराष्ट्र शासनामध्ये असणारे जे वेगवेगळे अधिकारी आहेत ज्यांना आपण सक्षम अधिकारी म्हणतो, प्रांत अधिकारी म्हणतो किंवा पडताळणी समिती म्हणतो, तर ही लोक या कोळी समाजाला एकाही व्यक्तीला कोळी नोंदीवरून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिलेले नाही। अगदी 1976 पासून या लोकांना वंचित ठेवलेलं आहे। आणि हे वंचित ठेवत असताना ही लोक की कॉरिजंडम पेट्रोलियम मिनिस्टरने पारित केलेली कॉरिजंडम ते सादर करत होते
आणि यांचं म्हणणं असं होतं की 28 क्रमांकावरती ही कोळी पामा ढोर नसून ती कोळी ढोर आहे. तर कोळी ढोर नावाची जमात त्या 28 क्रमांकावरती इन्क्लूड केलेलं आहे. आणि 1977 मध्ये पेट्रोलियम मिनिस्टरने ह्याच्यावरती कॉरिजेंडम काढलेला आहे, ह्याच्यावरती शुद्धीकरण केलेलं आहे आणि ते पामा काढून कोळी ढोर केलेलं आहे असं ही लोक वारंवार 1977 पासून आपल्याला सांगत होते. परंतु आम्ही जेव्हा आरटीआय खाली वेगवेगळ्या मिनिस्टरकडे माहिती मागितली ह्या कॉरिजेंडम बद्दल, कारण हे कॉरिजेंडम एक संशयास्पद होता. कॉरिजेंडम चुकीच्या ठिकाणी हे प्रिंट केलेलं आहे, वर अध्यक्षांची सही आहे, वर सेक्रेटरीची सही आहे आणि त्याच्याखाली यांनी कॉरिजेंडम प्रिंट केलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे कॉरिजेंडम हे पेट्रोलियम मिनिस्टरने काढलेलं असं ते सांगत होते. ऍक्च्युअली पेट्रोलियम मिनिस्टरचा आणि ह्या अनुसूचित जाती जमातीचा काही संबंध नाही. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही आरटीआयच्या खाली केंद्राच्या वेगवेगळ्या मिनिस्टरकडे आम्ही काय केलं की माहिती मागवली की वो हे कॉरिजेंडम जे आहे तुम्ही पारित केलेलं आहे का. आम्ही माननीय पीएमओ ऑफिसकडे ही माहिती मागितली, त्याच्यानंतर प्रेसिडेंशियल ऑफिसकडे आम्ही ही माहिती मागितली, लेजिस्लेटिव्ह डिपार्टमेंट, होम मिनिस्ट्रीकडे, त्याच्यानंतर पेट्रोलियम मिनिस्टरकडे आणि त्याच्यानंतर ट्रायबल मिनिस्टरकडे, असं जवळपास ज्यांचा संबंध या अनुसूचित जाती जमातीशी येऊ शकतो अशा व्यक्तीला त्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र द्या, ह्याची आपण दुसरी मागणी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आज अखेर तुम्ही कोळी नोंदीवरनं जितकी काही प्रकरण अवैध केलेलं आहे ती सगळी प्रकरणं रद्द करून सगळ्यांना व्हॅलिडिटी द्या. आणि जेवढ्या लोकांना तुम्ही एसबीसीचे प्रमाणपत्र दिलेले ती सगळी एसबीसी प्रमाणपत्र रद्द करा. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती तो डोंगरातले असू दे, सपाट भूभागावरचा असू दे किंवा समुद्र किनाऱ्यावरचा असू दे, प्रत्येक व्यक्ती हा ट्रायबल कोळीचा आहे, आदिवासी कोळीचा आहे. आणि म्हणून त्या प्रत्येक व्यक्तीला कोळी नोंदीवर हे मिळालंच पाहिजे. आणि म्हणून जितकं काही तुम्ही महाराष्ट्रामध्ये एसबीसीची प्रमाणपत्र दिलेले ते सगळेचे सगळे प्रमाणपत्र रद्द करा आणि त्यांना एसटीचे प्रमाणपत्र द्या, अशी आपण मागणी केलेली आहे. आणि त्यानंतर तुम्ही कोळी नोंदीवरनं अवैध करून लाखो लोकांना अधिसंख्य पदावरती वर्ग केलेला आहे, तर त्या सगळ्या लोकांचे अधिसंख्य पद रद्द करा आणि त्यांना त्यांच्या सन्मानपूर्वक मूळ पदावरती वर्ग करा, अशी आपण मागणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर ह्या 3 पिढ्या तुम्ही बर्बाद केलेल्या चुकीच्या कारणाने, आणि म्हणून ह्या प्रत्येक कुटुंबाला कमीत कमी 1 कोटी रुपये नुकसान भरपाई ह्या शासनाने दिलं पाहिजे, अशी सुद्धा आपण मागणी केलेली आहे. आणि त्याचबरोबर शेवटची मागणी आपण केलेली आहे की प्रांत अधिकारी, पडताळणी समित्या ह्या लोकांनी या राष्ट्रपतींचे त्याच्यानंतर पार्लमेंटचे आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाचा अवमान केलेला आहे, राष्ट्रपतींचा अवमान केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या जमातींना त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये चुकीची माहिती देऊन कोळी अनुसूचित जमातीमध्ये नाही अशी चुकीची माहिती देऊन ह्या माननीय कोर्टाला चुकीचे निकाल देण्यामध्ये भाग पाडलेला आहे. म्हणून हा संपूर्ण जर विचार आपण केलो तर हा देशद्रोहाचा गुन्हा या लोकांच्यावरती होतो. आणि म्हणून आपण माननीय राज्यपालांची मागणी केलेली आहे की ह्या सर्व सक्षम अधिकाऱ्यांच्यावरती, सर्व पडताळणी समित्यांच्यावरती की ह्या सगळ्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे, अवमान केल्यामुळे त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशा पद्धतीने आपण केलेला आहे. आणि मी समाजाला आवाहन करतो, कोळी समाजाला, मित्रांनो, आपलं 1976 पासूनचा संपूर्ण प्रश्न मुळासकट पूर्णपणे निकाली निघालेले आहे. इथून पुढे तुम्हाला कोळी नोंदीवरनं कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे मिळणार. आज देव जरी आला तरी तुम्हाला कोळी नोंदीवरनं थांबवू शकत नाही, कारण आपल्याकडे सक्षम पुरावे आहेत आणि सगळेचे सगळे सुप्रीम कोर्टाचे आदेश आपल्या बाजूने आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी अर्ज दाखल करा. इथून पुढे तुम्हाला बाकीच्या ॲफिलिटीची गरज नाही, चालीरीतींची गरज नाही, किंवा मी महादेव कोळी, मल्हार कोळी म्हणण्याची गरज नाही. मी कोस्टल एरियातला आहे किंवा मी सपाट भूभागावरचा आहे, मी डोंगरावरचा आहे असं म्हणण्याची गरज नाही, किंवा कुठल्याही प्रकारच्या आमदार मंत्र्यांना भेटायची गरज नाही, कुठल्याही शासनाला भेटायची गरज नाही. प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे. फक्त आपल्याला एक थोडे दिवस फॉलोअप घ्यावं लागणार आहे.
फॉलोअप घेतल्यानंतर उद्या राज्यपाल महोदयांनी सांगितलेलं आहे तर ह्याची आम्ही सखोलमध्ये चौकशी करू आणि केंद्राकडे याचे प्रस्ताव पाठवू असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि आम्ही सुद्धा पंतप्रधान, माननीय पंतप्रधान, राष्ट्रपती महोदय आणि NCST, ट्रायबल मिनिस्टर या सगळ्यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केलेला आहे. त्यामुळं आज न उद्या अगदी काहीच दिवसामध्ये हा संपूर्ण प्रश्न निकाली निघणार आहे आणि कोळी नोंदीवरनं तुम्हाला सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी मिळणार आहे. त्यामुळं मित्रांनो निश्चिंत राहा, प्रश्न आपला सुटलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.